इचलकरंजीतील उपविभागीय कार्यालयात सय्यद हा काम करीत होता. त्यांच्याकडे फसवणुकीसंदर्भात तक्रारदारानं तक्रार दिली होती. यात चौकशी करताना सय्यद यानं तक्रारदार आणि गैरअर्जदार यांच्यात मध्यस्थी केली. यावेळी सय्यद आणि तक्रारदार यांच्या ओळखीचे वकील पवन उपाध्ये यांनी तुमच्या कामासाठी 40,000 रुपये द्यावे लागतील असं सांगितलं. तक्रारदारानं वकील उपाध्ये यांना खात्यावर ऑनलाईन पैसे पाठवले. त्यानंतर तक्रारदारानं सय्यद यांच्याकडं गैरअर्जदाराकडून मिळणाऱ्या धनादेश परत मागितला. त्यावर सय्यद यानं लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. वकील उपाध्ये यांनी सय्यद याच्याकडून धनादेश घेऊन देण्यासाठी 3 लाख रुपये द्यावे लागतील असं सांगितलं. त्याला सय्यद यानं प्रोत्साहन दिल्याचं लाचलुचपत विभागाच्या पडताळणीत निष्पन्न झालं. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी याबाबत गावभाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस शिपाई अल्ताफ सय्यद आणि वकील पवनकुमार उपाध्ये यांच्यावर गुन्हा दाखल झालाय.